नमस्कार मित्रांनो. खोटं बोलायचं तर किती बोलायचं आणि रेटायचं तर किती रेटायचं. महाराष्ट्रात राजकारणाच्या नावावर जो काही शिमगा चालू आहे त्याच्याबद्दल स्पष्टपणे बोलणं आवश्यक आहे. आज साधारणतः 7-8 तासापूर्वी आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं. ते ट्विट पुढारी या वृत्तवाहिनीची बातमी शेअर करणारं होतं. त्याचं हेडिंग त्यांनी असं दिलंय, महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला, राजकारण पेटणार. आणि ते शेअर करताना आदित्य ठाकरेंनी म्हटलंय की हे पाहून आपण आता शांत बसायचं की महाराष्ट्र द्वेष्टी नाही, खरं द्वेष्ट्या पाहिजे, पण ठीक आहे, बॉम्बे स्कॉटिशचा परिणाम असेल. महाराष्ट्र द्वेष्टी मिंदे भाजप सरकारला हद्दपार करायचं हे आपण ठरवायचं. आपल्या राज्यातला युवा ठरवणार. युवा म्हणजे बांगलादेशमध्ये क्रांती करणारा युवा म्हणून इथेही युवा. आणि मग बातमी उघडली की नेमकं काय आहे पुढारीची बातमी. महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प आता गुजरातला जाणार आहे. उद्योग गुजरातला जाणार असल्यानं राजकारण आता पेटण्याची शक्यता दिसते. महिंद्रा कंपनीनं चीनच्या एका कंपनीसोबत नुकताच 25,000 कोटींचा करार केलेला होता. इलेक्ट्रिक कार बनवण्याचा हा प्रकल्प असल्याची सध्या माहिती दिसते. महिंद्राचे मदर युनिट नाशिकला असताना प्रकल्प गुजरातला गेल्यानं उद्योजक सध्या नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. महिंद्रा कंपनीवर नाशिकमधील बहुतांश कंपन्या अवलंबून आहेत. औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्र्यांची आता भेट घेणार अशी माहिती मिळते. महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. महाराष्ट्रात येणारा बघा, म्हणजे महाराष्ट्रात येणारा 25,000 कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेलाय. आणि नाशिकमधले बरेच छोटे उद्योजक हे महिंद्रा ऑटोमोबिल्सवर अवलंबून असल्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत की हा प्रकल्प नाशिकला का नाही, गुजरातला का जाणार आहे. आणि महाराष्ट्रातनं गुजरातला गेला म्हणजे महाराष्ट्रातली 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, अशी धादांत खोटी आणि दिशाभूल करणारी बातमी पुढारी सारखी वाहिनी दाखवते. आदित्य ठाकरे ते ट्विट करतात आणि बांगलादेश प्रमाणे बहुतेक राज्यातल्या तरुणांना याच्याबद्दल पेटवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी म्हटलं की हे नेमकी बातमी काय आहे. आणि त्याच्यात मला असं आश्चर्यकारक बातमी मिळाली की बातमी आणि आजच प्रसिद्ध झालेली आहे, नाही काल प्रसिद्ध झालेले 9 ऑगस्ट. महिंद्रा अँड शांक्सी म्हणजे चायनीज कंपनी शँक्सी हे $3 अब्ज म्हणजे 8-24 म्हणजे $25,000, 25,000 कोटी रुपये हाच असावा. पुढे काय म्हटलंय ते लक्षात घ्या. अवेट गव्हर्नमेंट्स नॉड, म्हणजे सरकारनी अजून परवानगीच दिलेली नाहीये. भारत सरकारनी या प्रकल्पाला परवानगी दिलेली नसताना पुढारी चॅनल खोटी बातमी दाखवतं की महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला जाणार आहे. आणि आदित्य ठाकरे ती ट्विट करतात. साधी एक गुगल करून शहानिशा करायची गरजही वाटत नाही की प्रकल्पाला अजून परवानगी मिळालेली नाही. मग म्हणून म्हटलं की बातमी काय आहे बघूया. म्हणजे खोटं बोलायचं तर किती बोलायचं. आणि मला कळत नाही की शिंदे सरकारमध्ये आणि गृह खात्याकडे या बातमीची खातरजमा करून जर ही खोटी बातमी, महाराष्ट्रात असंतोष निर्माण करणारी बातमी दाखवण्यात येत असेल तर त्याच्याबद्दल नेमकी कोणती कारवाई करण्यात येते. बातमी असं म्हणते की महिंद्रा आणि शांक्सी यांनी एक जॉईंट व्हेंचर केलेलं आहे. आता लक्षात घ्या त्याच्यामध्ये मेक काय आहे ते. आणि त्याच्यात त्यांना तो गुजरातमध्ये प्रकल्प स्थापन करायचा आहे. हे पूर्णतः एक्सपोर्ट ओरिएंटेड आणि इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचं आहे. आता लक्षात घ्या, ज्या गाड्यांची निर्यात करायची, इलेक्ट्रिक व्हेकल्स, आपल्याला माहिती पाहिजे की इलेक्ट्रिक व्हेकल्स ज्या बॅटरीवर चालतात त्या बॅटरीचं तंत्रज्ञान, ती बॅटरीचं सगळ्यात मोठं उत्पादन केंद्र चीन आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्सचं सगळ्यात मोठं उत्पादन आज चीनमध्ये होतं. आणि तिकडनं तुम्हाला एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट स्थापन करायचे तर ते किनाऱ्यावर नसणार का, ते नागपूरला ठेवायचं. म्हणजे चीनमधनं समुद्रमार्गे बॅटऱ्या येणार, मग समृद्धी महामार्गावरनं त्या नागपूरला घेऊन जायच्या, मग तिकडे त्या असेंबल करायच्या, पुन्हा समृद्धी महामार्गावरनं समुद्र किनारी आणायच्या आणि मग त्या पुन्हा निर्यात करायच्या. का गाड्यांची निर्यात विमानांनी करायची. म्हणजे नेमकं यांचं काय म्हणणं आहे यातलं यांना समजतं का. कारण याची प्रतिक्रिया पुढारीच्या वाहिनीने कोणाची घेतली, सुषमा अंधारेंची. वाहन तज्ज्ञ सुषमा अंधारे, इलेक्ट्रिक व्हेकल तज्ज्ञ सुषमा अंधारे.
लक्षात घ्या मित्रांनो, कोविड काळापासून भारत सरकारने हा नियम केलेला आहे की ज्या देशांची सीमा भूसीमा भारताला लागून आहे त्या देशांची गुंतवणूक जर भारतात येणार असेल तर त्याला गृह खात्याची मंजुरी लागते. अशाच प्रकारची गुंतवणूक BYD बिल्ड युअर ड्रीम्स या चायनीज इलेक्ट्रिक कंपनीने भारतात करायचा निर्णय घेतलेला आहे. 1 वर्ष झाला त्यांना अजून परवानगी मिळालेली नाहीये. आणखीन एक कंपनी आहे जिंदाल JSW आणि MG म्हणजे मॉरिस गॅरेज नावाची कंपनी आहे. ती पण मूळची ब्रिटिश कंपनी आहे आणि ती चीनी कंपनीने विकत घेतलेली आहे. त्या कंपनीला पण बऱ्याच काळानंतर परवानगी मिळालेली आहे. त्यांचाही प्लॅन गुजरातमध्येच आहे. आणि ही जी धादांत खोटी बातमी पुढारी चॅनलवर दाखवली की नाशिक मधल्या उद्योजकांचं म्हणणं आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे किती प्लॅन्ट आहेत ते बघा. मदर प्लॅन्ट नाशिकला आहे, मग कांदिवलीला काय फादर प्लॅन्ट आहे? आणि महिंद्राचे देशात अनेक ठिकाणी प्लॅन्ट आहेत. हरिद्वारला प्लॅन्ट आहे, झहिराबादला प्लॅन्ट आहे, विदेशात अनेक ठिकाणी प्लॅन्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रातला आणि कदाचित देशातला सगळ्यात मोठा प्लॅन्ट नाशिकला नाहीये, चाकणला. इलेक्ट्रिक व्हेकल्स महिंद्राची जी स्वदेशी तंत्रज्ञानावर जी बनतात तो प्लॅन्ट चाकणला आहे. जे 5 वर्षापूर्वी बातमी आली महिंद्रा आणि महिंद्राचं 10 लाखावं व्हेकल गाडी जी निर्माण केली गेली ती नाशिकला केली गेली नव्हती. आता याच्यामुळे नाशिककरांचा अपमान झाला का, महाराष्ट्राचा अपमान झाला का, मला कल्पना नाही. ती चाकणला बनवली होती, झहिराबादला बनवली होती आणि हरिद्वारला बनवली होती. म्हणजे ही 3 प्लॅन्ट महिंद्राचे महत्वाचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, मी महाराष्ट्राच्या राजकारण शिरत नाहीये, पण वाहन उद्योगात जे स्थित्यंतर येत आहे इलेक्ट्रिक व्हेकलमुळे, जे मुव्हिंग पार्ट्स होते, चलते पुर्जे म्हणतात, एका गाडीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे पार्ट्स असतात, ते स्पेअर पार्ट्स बनवणारे ते सगळे बनवणाऱ्या शेकडो कंपन्या एका मोठ्या वाहन निर्मिती कंपनीच्या अवतीभोवती असतात. जेव्हापासनं इलेक्ट्रिक व्हेकल आली, इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये खूप कमी पार्ट्स असतात, कारण बॅटरीच, जिथे बॅटरी असते तिकडे अनेक छोटे छोटे पार्ट्सची गरजच लागत नाही. आणि त्यामुळे जिथे हे पार्ट्स बनवणारे कारखाने आहेत तिकडे प्लॅन्ट स्थापन करण्याला कुठलाही तर्क नाहीये. जर अशा प्रकारचा प्लांट जर नाशिकला बनवायचा असेल तर जो कन्व्हेन्शनल व्हेकल आहे त्याचा प्लॅन्ट एक वेळ बनू शकतो, पण नाशिकला मदर प्लॅन्ट आहे म्हणून इलेक्ट्रिक व्हेकलचा आणि तेही चीनमधनं बॅटरी वगैरे येणाऱ्या कंपनीचा, ज्याला अजून परवानगीच मिळालेली नाहीये, तो नाशिकला बनवायला पाहिजे. आणि तो जर नाशिकला बनणार नसेल, परवानगी मागताना ती गुजरातला मागितली, तर महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातमध्ये गेला. हे तर्क कोण शोधून काढतं, कोण त्याला खतपाणी घालतं आणि कोण त्याचा राजकीय प्रचारासाठी वापर करतं, या सगळ्यांवर शिंदे सरकार कारवाई करणार आहे का? गृहमंत्री फडणवीस कारवाई करणार आहेत का जाऊ दे, हे खोटं बोलतात, दादांत खोटं बोलतात, रेटून बोलतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, अशा प्रकारची भूमिका घेणार आहेत. पण ही एक बातमी झाली. हा जो नॅरेटिव्ह आहे की महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला चाललेत, हा धादांत खोटा नॅरेटिव्ह आहे. महाराष्ट्र आजही परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत देशातलं आघाडीचं राज्य आहे. इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या निर्मितीसाठी आणि एक्सपोर्ट करण्याच्या प्लॅन्टच्या परवानगीसाठी तुम्ही कोकणात द्या जागा. कोकणात जर प्रकल्प काढायला झाला किनाऱ्यावर तर विरोध करणारे हेच उभाटा सेनेचे लोक असतील की कोकणात आम्हाला आंबे खायचे, आम्हाला फणस खायचेत, आम्हाला काजू खायचेत, कोकणात आम्हाला विनाशकारी प्रकल्प नको, बॅटरी व्हेकल असलं तरी विनाशकारी प्रकल्प आम्हाला कोकणात नको. जर निर्यात करणारा प्रकल्प आहे तर तो किनाऱ्याच्या जवळ पाहिजे. हा साधा तर्क तरी आपल्याला समजतो असं मला वाटतं. पण ही जी सगळी खोटं बोलण्याची जी एक स्पर्धा महाराष्ट्रात लागली, नॅरेटिव्ह तयार करण्याची स्पर्धा लागली, हा फक्त नॅरेटिव्ह करून निवडणुकांचे परिणाम बदलण्याचा विचार नाहीये. हे सगळं जॉर्ज सोरोस, राहुल गांधी या सगळ्यापासून येतं आणि हा नॅरेटिव्हला जर उत्तर दिलं नाही, आणि आज राज ठाकरे म्हणले तसं जाणीवपूर्वक पत्रकार खोट्या बातम्या तयार करतात आणि त्या पसरवण्याचं काम करतात. हे जर पुढारींनी सिद्ध केलं की हे 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक नाशिकला येणार होती आणि मग काही कारणास्तव मोदी सरकारने दबाव आणला आणि म्हणून ही गुंतवणूक, जिला अजून परवानगीच मिळालेली नाहीये, ती गुंतवणूक गुजरातमध्ये गेली, तर मग महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक गुजरातला गेली हे म्हणू शकतो. आता आपण कोणत्या आधारावर म्हणतोय महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक गुजरातला गेली? पण दुर्दैवाने महायुती सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. सज्जन विकृती नखशिकांत भरली असल्यामुळे,
खोट्या बातम्या चालवून आपला पराभव जरी झाला तरी त्यात गोड मांडण्याची वृत्ती जर अंगी बाणवायची असेल तर मग या सगळ्या व्हिडिओच्या खटाटोपाला काही अर्थ नाही. पण तुम्हाला जागरूक करायला हे सांगतोय की ही खोटी बातमी आहे. अशा अनेक खोट्या बातम्या दररोज तयार केल्या जातात, पसरवल्या जातात. मग हे नेते त्या ट्विट करतात आणि त्या तुमच्या डोक्यात टाकायचा प्रयत्न करतात. यापासनं सावध राहणं आणि कुठल्याही बातमीची सत्यासत्यता तपासायची असेल तर त्याच्याबद्दल साधा गुगल सर्च केला, इंग्रजी माध्यमातली बातमी बघितली, कारण त्याच्यात असा धादांत खोटारडेपणा करत नाही, तर आपल्याला ती गोष्ट समजू शकेल. महिंद्राचे जगभरात प्लॅन्ट आहेत, युरोपात प्लॅन्ट आहेत, दक्षिण अमेरिकेत प्लॅन्ट आहेत. कारण महिंद्रानी जगभरात अनेक कंपन्या विकत घेतलेल्या आहेत. चाकणमधनं देखील इलेक्ट्रिक व्हेकल्स महिंद्राची तयार होतात, पण ही वेगळ्या क्लासची वेगळी इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत आणि त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन प्रत्येक उद्योगाला हवं असतं. आता त्याच्यासाठी महिंद्रा कंपनीवर जर आरोप केले जाणार असतील, महाराष्ट्रावर आरोप तर केले जात आहेत, शिंदे आणि फडणवीसांवर आरोप केले ते समजू शकतो, पण जर महिंद्राला हे लोक लक्ष करणार असतील तर याच्यातनं महाराष्ट्रात उद्योग येण्याचं प्रमाण आणखीन कमी होणार आहे. कारण जे उद्योग आणतायत, जे रोजगार तयार करतायत त्यांनाच तुम्ही लक्ष करताय आणि त्यामुळे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.